सप्तशृंगी गडावर नवरात्र उत्सव प्रारंभ। पहिल्याच दिवशी भाविकांची दर्शनासाठी रेघ। बोल आंबे की जय, सप्तशृंगी माता की जय अशा जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला। अतिशय धार्मिक वातावरणात सप्तशृंग गडावर नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालाय। नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवीच्या दर्शनाची रेघ बघायला मिळाली। सकाळ सत्रात विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयात श्री भगवतीच्या आभूषणांचे पूजन विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी वाघ यांनी केले। त्यानंतर विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयातून श्री भगवतीच्या आभूषणांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी आभूषणांच्या दर्शनासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती। त्यानंतर ही आभूषणे मंदिरात नेण्यात आली। दरम्यान पंचामृताने देवीच्या उत्सव मूर्तीवर अभिषेक करण्यात आला। फरजरीचे महावस्त्र नेसवण्यात आले। साज शृंगारानंतर श्री भगवतीस आभूषणे परिधान करण्यात आले। त्यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे पुतळी गाठले, सोन्याचा कायरी हार, सोन्याची वज्रटीक, सोन्याची बोरमाळ, सोन्याची कर्णफुले, सोन्याची नथ, सोन्याचे पाऊल, सोन्याचा गुलाबहार आणि आभूषणांचा समावेश आहे। आजची पंचामृत महापूजा प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी केली आहे। तसेच प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी, विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष बी वाघ व पोलीस आयुक्त संदीप कर्णी, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड यांच्या उपस्थितीत श्री भगवती मंदिरात घटस्थापना करण्यात आली। यावेळी तहसीलदार रोहिदास वारुळे, ट्रस्टचे विश्वस्त ॲडव्होकेट ललित निकम, ॲडव्होकेट दीपक पाटोदकर, मनजोत पाटील, डॉक्टर प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर, विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार आदींसह कर्मचारी उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.